गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. जन्माष्टमी. आज जन्माष्टमीचा दिवस आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा हॅपी बर्थडे. पूर्ण कॉलनी एखाद्या नवरीसारखी सजलीये. कुठे फुलांच्या माळा आहेत, तर कुठे सजली आहे रांगोळी. कुठे सुरू आहे दहीहंडीची तयारी, तर कुठे सजतोय आपल्या लाडक्या कृष्णाचा झोपाळा. संध्याकाळी कॉलनीत एक पूजा होणार आहे आणि आई त्याकरताच माखन मिश्री बनवते आहे. थोड्याच वेळात माखन मिश्रीचा एक मोठासा बॉल तयार होतो. आज मी माझ्या बाळकृष्णाला लोणी आणि मिश्रीचा नैवेद्य दाखवणार आहे. आज त्याचा जन्मदिवस आहे. आई त्या लोण्याच्या गोळ्याला एका सफेद कपड्यानं झाकून तिथून निघून जाते. तेवढ्यात किचन मध्ये होते गट्टूची एंट्री. तो हळूहळू त्या लोण्याच्या गोळ्याकडे पाऊलं टाकतो आणि त्या पांढऱ्या कापडाला बाजूला करतो. त्या लोण्याच्या गोळ्याला बघून त्याचा चेहरा फुलतो. असं वाटतंय की आईने नवीन आईस्क्रीम बनवलंय. चव घेऊन बघतो कसं झालंय ते. गट्टू अजिबात उशीर न करता चमचा उचलतो आणि त्या लोण्याच्या गोळ्याची चव घेतो. जसा तो लोण्याचा घास त्याच्या तोंडात जातो, तो डोळे बंद करून त्याची मजा घेऊ लागतो. हे तर एकदम मस्त आहे, थोडं अजून खातो. गट्टू एक चमचा अजून खातो, पण त्याचं मन काही अजूनही भरत नाही. आणि त्यानंतर तर त्याचा हात थांबतच नाही. थोड्याच वेळात त्या लोण्याच्या गोळ्याचा बाऊल पूर्ण संपून जातो. गट्टूच्या चेहऱ्यावरती लोण्याच्या गोळ्याची मिशी सुद्धा बनते आणि त्या सीन मध्ये होते चिंकीची एंट्री. गट्टूला बघून चिंकी हैराण होते. गट्टू, अरे हे तू काय केलंस? मी तर थोडंसं आईस्क्रीम खाल्लंय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी आपलं डोकं पकडते. अरे ते आईस्क्रीम नाही, लोणी आणि मिश्री आहे. आणि आईने ते कृष्णासाठी बनवलेलं, कारण आज जन्माष्टमी आहे. ओ ओ ओ नो. ओ, आता मी काय करू? जर आईला कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती आयडिया? आईने केलेलं लोणी आणि मिश्री तर तू खाल्लीस. आता आपल्यालाच लोणी आणि मिश्री बनवावी लागेल. ते कसं होणार? एकदम सोपं आहे. आपण आपल्या मित्रांसोबत घराघरात जायचं आणि त्यांच्याकडून लोणी आणि मिश्री घेऊन यायचं. अरे वा चिंकी, ही तर मस्त आयडिया आहे. मग चल काम सुरू करूया. गट्टू आणि चिंकी आपल्या टीम मध्ये हरी, बंटी आणि पिंकी यांना सामील करतात. तेव्हा ते कॉलनीच्या प्रत्येक घरी जाऊन लोणी आणि मिश्री गोळा करतात. थोड्याच वेळात त्यांच्याकडे एवढं लोणी आणि मिश्री गोळा होतं की पूर्णचा पूर्ण मटका भरतो. अरे वा, मी तर विचारच केला नव्हता की आपण एवढं लोणी आणि मिश्री जमा करू शकू. जर असं असेल तर आपण सगळेजण थोडा थोडा लोण्याचा गोळा खाऊयात ना? नाही नाही नाही, जर एकदा का आपण खायला सुरुवात केली तर आपण थांबूच शकणार नाही आणि मग मटक्यातलं सगळं संपून जाईल. हो, आईस्क्रीम पेक्षा सुद्धा जास्त टेस्टी. पण हे मात्र आपण कृष्णाला नैवेद्य दाखवल्यानंतरच खाणार. परफेक्ट आयडिया. थोड्याच अंतरावर मॉन्टी उभा असतो. लोण्याच्या गोळ्याच्या मटक्याकडे बघून त्याला एक गंमत करावीशी वाटते. मॉन्टी अजिबात उशीर न करता आपल्या घरी जाऊन मिठाचा डबा घेऊन येतो आणि थेट पोहोचतो माखन मिश्रीच्या गोळ्याच्या जवळ. मॉन्टी जसा माखन मिश्रीमध्ये मीठ मिसळायला येतो तसा तिथे गट्टू येऊन त्याला थांबवतो. हे मॉन्टी, तू हे काय करतोस? काही नाही, मी तर तुझ्या मक्खन मिश्रीमध्ये थोडीशी साखर घालत होतो. साखर घातल्यामुळे तुझी मक्खन मिश्री अजूनही गोड होईल. तेवढ्यात चिंकी, पिंकी, बंटी आणि हरी सुद्धा तिथे पोहोचतात. आमचं लोणी आणि मिश्री तसंही गोड आहे. आम्हाला तुझ्या पिठी साखरेची काहीच गरज नाहीये. तुम्ही मला असे थांबवू शकत नाही. ही मक्खन मिश्री सगळ्या कॉलनीत वाटली जाणार आहे आणि या कॉलनीमध्ये मी सुद्धा राहतो. त्यामुळे या मक्खन मिश्रीला मी गोड करून न सोडणार.
मॉन्टी परत त्या मटक्यामध्ये मीठ घालायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात त्याला सगळेजण मिळून पकडतात. मॉन्टी जोर जोरात आपले हात पाय हलवू लागतो, पण काहीच करू शकत नाही. थोड्याच वेळात सगळंच्या सगळं मीठ जमिनीवर सांडतं. थोडंसं मीठ गट्टूच्या टी शर्ट वरती सांडतं. तो ते चिमूटभर घेऊन टेस्ट करतो. हे तर मीठ आहे. तेवढ्यात बाकी लोक सुद्धा आपल्या कपड्यांवर सांडलेल्या मिठाला चिमूटभर घेऊन टेस्ट करतात. हो, हे तर मीठच आहे. हे तर मीठ आहे, मीठ आहे, मीठ. सॉरी गाईज, माझ्याकडून चूक झाली. या चुकीची शिक्षा तर तुला नक्कीच मिळेल. नाही नाही, मला कुठलीच शिक्षा देऊ नका. मी पुढच्या वेळेस पासून असं कधीच करणार नाही. आणि हा, माझ्याकडे एक आयडिया सुद्धा आहे जे या मक्खन मिश्रीला अजूनही टेस्टी बनवू शकतं. नाही नाही, तुझी आम्हाला कुठलीही आयडिया नकोय. एकदा आम्ही धोका खाल्लाय, आता आम्हाला खायचा नाहीये. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा गाईज. या वेळेला मी असं काही चुकीचं करणार नाही. तुम्ही फक्त 5 मिनिटं वाट बघा. मी आत्ता गेलो आणि आत्ता आलो. मॉन्टी तिथून निघून जातो आणि जेव्हा परत येतो तेव्हा त्याच्या हातामध्ये असतात काजू, बदाम आणि पिस्त्याचे मोठे मोठे पॅकेट्स. अरे वा मॉन्टी, ही तर खूप मस्त आयडिया आहे. चला तर मग आता उशीर न करता ह्या काजू बदाम पिस्त्याला आपण ह्या लोणी आणि मिश्रीमध्ये मिक्स करूया. सगळी लोक पटापट काजू, बदाम आणि पिस्त्याला माखन मिश्रीमध्ये टाकतात. माखन मिश्री आता अजूनही सुंदर दिसायला लागते. संध्याकाळ होतात सगळेजण त्या माखन मिश्रीचा मटका घेऊन आईच्या समोर ठेवतात. ओ, तर तुम्ही सकाळपासून हीच तयारी करत होतात. हो आई, तू बनवलेलं लोणी मिश्री तर मीच खाल्लं होतं ना. काही हरकत नाही गट्टू, आपला कान्हा सुद्धा माखन चोर आहे. मग तूही जर थोडंसं लोणी मिश्री खाल्लं तर त्यात काय मोठं आहे. आणि हो, हे लोणी मिश्री तर मी बनवलेल्यापेक्षा जास्त टेस्टी दिसतंय. पण आई, हे सगळं मी एकट्याने नाही केलं. हे सगळं आम्ही मिळून केलंय. खूप छान मुलांनो, तुम्हा सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. चला सगळे मिळून साजरा करूया. कॉलनीतले सगळेजण जन्माष्टमीच्या पूजेसाठी एकत्र येतात आणि सगळीकडे झगमगाटच असतो. असं वाटतं की सगळी कॉलनी मथुरा वृंदावनात बदलून गेली आहे जणू. सगळेजण एकमेकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतात. चला सगळ्यांनी कृष्णाला झोका देऊया. कॉलनीतले सगळेजण मिळून कान्हाजींना एक एक करून झोपाळा झुलवतात. आणि आता वेळ येते कान्हाजींना भोग लावण्याची. पण हे काय, माखन मिश्रीचा मटका कुठे दिसतच नाहीये. लोणी मिश्री कुठे गेलं? ते तिकडे. माखन मिश्रीचा मटका आकाशात दोरीला उंच बांधलेला होता. आता हे फोडण्याचं काम तुम्हा सगळ्यांचंय. सगळी मुलं मटक्यापर्यंत पोहोचण्यासाठी पिरामिड बनवतात. गट्टू पिरामिड मध्ये सर्वात वर असतो. मटक्याच्या जवळ पोहोचताच तो एका झटक्यात त्याला तोडून टाकतो. रात्रीच्या 12 वाजताच कान्हाजींना माखन मिश्रीचा भोग लावला जातो. त्यानंतर माखन मिश्रीचा प्रसाद सगळ्यांमध्ये वाटला जातो. आणि यासोबतच पूर्ण होतं हे जन्माष्टमीचं सुंदर सेलिब्रेशन. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.